नमस्कार. श्री चांगदेव पासष्टी भाग 7 आणि ओवी संख्या 29. ओवी संख्या 29. वाद्य जाते विण ध्वनी, वाद्य जाते विण ध्वनी, काष्ट जाते विण वन्नी, तैसे विशेष ग्रासुनी स्वयंची असे. वाद्य जाते विण ध्वनी, काष्ट जाते विण वन्नी, तैसे विशेष ग्रासुनी स्वयंची असे. म्हणजे तबला, वीणा, झांजा, टाळ इत्यादी आपण वाजवतो व तो ध्वनी ऐकतो. पण जर आपण काही वाजवलेच नाही तर आपल्याला वाटते ध्वनी जो आला होता तो केवळ माझ्या वाजवण्यामुळेच आला होता, पण तसे मुळीच नाही. तबला, वीणा, झांजा, टाळ यांच्यात वाजवण्या अगोदर ध्वनी हा सामान्य ध्वनी किंवा गुप्त ध्वनी अशा स्वरूपात असतोच असतो. वारा वादळात दोन वाळकी झाडे एकमेकावर जोरात घासली जातात व अग्नी निर्माण होऊन जंगलच्या जंगल क्षणार्धात भस्मसात होते. पण झाडे एकमेकावर घासण्यापूर्वी दोन्ही झाडात सामान्य अग्नी म्हणून अग्नी होताच, नाहीतर तो कुठून आला असता. किंवा यज्ञाचा अग्नी सिद्ध करण्याकरता लाकडाच्या खोलगट भागात दुसरे उभे लाकूड जोरात फिरून तिथे कापूस दाबतात व त्या घर्षणाने अग्नी निर्माण होऊन कापूस पेट घेतो. वाद्ययंत्रातील विशेष भाव म्हणून ऐकू आलेला विशेष अग्नी किंवा दोन लाकडांच्या घर्षणामुळे निर्माण झालेला विशेष भाव म्हणून दिसलेला अग्नी जरी ध्वनी ऐकू आला नाही तरी किंवा अग्नी दिसला नाही तरी सामान्य ध्वनी किंवा सामान्य अग्नी म्हणून अप्रगट स्वरूपात तेथे सदैव असतोच. त्याप्रमाणे दृश्य इत्यादी असो वा नसो, चांगदेवा आपला असणेपणा जशाच्या तसाच असतो. तो असणेपणा कशावरही अवलंबून नाही. त्याला कोणत्याच साक्षी पुराव्याची गरज नाही किंवा त्रिपुटीच्या असण्या किंवा नसण्यावरही आपले असणेपण अवलंबून नाही. संपूर्ण शहरात एकाच दिव्याने सर्व दिवे लावावे, तसे एकच अद्वैत ब्रह्म किंवा एकच चैतन्य तत्व सर्वत्र प्रकाशित आहे. इतकेच काय, ज्ञान व अज्ञान या दोघांनाही एकाच चैतन्याच्या प्रकाशात प्रकाशित होण्यावाचून काही गत्यंतर नाही. ज्याप्रमाणे निजलेला मनुष्य जागा होताच स्वप्नातील सर्व पदार्थ खरोखर दुसरे नव्हते तर ते आपणच होतो याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. त्याला कुठे ते वाचावे लागत नाही. ब्रह्मसूत्रादी ग्रंथाचे अध्ययन हो अगर न हो त्यामुळे काही फरक पडत नाही किंवा त्याला ते कुणी सांगावे लागत नाही. असे हे जागेपणाचे एकटेपण तो स्वतःच असतो, तसे हे आपले मूळचे असलेपण आहे. क्षीर समुद्रात चंद्रोदय हा मूळचाच असतो. समुद्र मंथनाच्या निमित्ताने तो उघड होतो इतकेच. तसे आपले असणेपण हे स्वयं सिद्धच आहे. त्यात काही नवीन प्राप्त झाले
असे कधीच होत नाही. ज्याप्रमाणे सूर्याला रात्रीचा सूर्य किंवा दिवसाचा सूर्य असा दोनपणा नसतो, त्याप्रमाणे सर्व दूर एकच एक असलेले चैतन्य अवतरती नाही आणि लोप पण पावत नाही. ते जसेच्या तसे स्वयंसिद्धच असते. तैसा विश्वपणे काही होय, ना विश्वलोपी कहीं जाये. जैसा रात्री दिवसाचा नोहे, द्विधा रवी. परितो असे निरंतर, परितो असे निरंतर, होता आहे असणार, होता आहे असणार, तो अनादि परमेश्वर नित्यसिद्ध, तो अनादि परमेश्वर नित्यसिद्ध. हे नित्यसिद्ध असे सत्स्वरूप, हे नित्यसिद्ध असे सत्स्वरूप कोणत्याही काळात, कोणत्याही देशात, कोणत्याही वस्तूत, कोणत्याही काळात, कोणत्याही देशात, कोणत्याही वस्तूत असत असे होऊ शकत नाही. ते आपणच आपल्या ठिकाणी अखंड, अविनाशी, अविकारी अशा स्वरूपाचे असते. आपण पा आपण असे अखंडित, आपण पा आपण असे अखंडित. आपल्या असणेपणाला कुठल्याही पुराव्याची गरज नाही. ती काही केली गेलेली एखादी कल्पना नाही. आपले असणेपण ही काही आपण केलेली कल्पना नाही, किंवा आपल्याला कुणी आपल्यावर थोपवलेली, आपल्याला सांगितलेली अशी काही कल्पना नाही. ती कुठल्याही तऱ्हेची प्रतिमा नाही, कन्सेप्ट नाही, इमेज नाही, किंवा सेकंड हँड नॉलेज असाही तिथे काही प्रकार नाही, किंवा ते इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज असेही नाही. म्हणजे ऐक्यू वाचू असे तिथे काही नाही. आपल्या असणेपणाला कल्पनेची, इमेजची काही गरज नाही. ते मूळचेच आहे आणि जसे आहे तसेच आहे. ओवी क्रमांक 30. जे म्हणता नये काही, जाणो नये कैसेही, असतची असे पायी असणे जया. जे म्हणता नये काही, जाणो नये कैसेही, असतची असे पायी असणे जया. आपण अमुक अमुक आहो हे असणे पण नाही. आपण अमुक अमुक आहो हे असणे पण नाही. कारण अमुक तमुक ही उपाधी आहे. म्हणून आपण जर असणेपणाचे कसेही वर्णन केले तरी ते असणेपण याचा शब्दाचा, ते असणेपण कोणत्याही शब्दाचा विषय होऊ शकत नाही. असणेपण स्वतःच जाणणे स्वरूप आहे. म्हणून ज्ञानाचा पण तो, म्हणून ज्ञानाचा पण असणेपण हा विषय होऊ शकत नाही. असणेपण सदैव, असणेपण सदैव उपाधी निरुपाधी या दोन्ही वेगळेच आहे, या दोन्ही वेगळेच आहे. आपल्या ठिकाणी मी म्हणजे अमुक तमुक असे जे वाटते ते भ्रांतीजन्यच आहे. आपल्या ठिकाणी मी म्हणजे अमुक तमुक असे जे वाटते ते भ्रांतीजन्य आहे. याला मूळ आधार आहे असलेपण, याला मूळ आधार आहे ते असलेपण. ते या सर्वांच्या आधीचे आहे, ते या सर्वांच्या आधीचे आहे. त्याला उत्पत्ती नाश नाही, त्याला उत्पत्ती नाश नाही. तू अविटते पाही चैतन्य एक, तू अविटते पाही चैतन्य एक. चित्राला ज्याप्रमाणे भिंत आधार असते त्याप्रमाणे सर्वच गोष्टींना चैतन्य हाच एकमेव असा आधार आहे. भिंतीवरी चित्र काढले, भिंतीवरी चित्र काढले, वाघ सिंहादी अस्वले, मानवादी चितारले नाना परी. तेणे काय भिंतीस झाकले, तेणे काय भिंतीस झाकले की सुशोभित केले.
भिंतीमुळेच आधारले चित्र अवघे, भिंतीमुळेच आधारले चित्त अवघे. तैसेच जे विश्व दिसते ते केवळ ज्ञान असते, जगत रूपे प्रकाशिते संवित्ती ही. ओवी क्रमांक 31. ओवी क्रमांक 31. आपुलिया बुबुळा दृष्टी असो नि अखम डोळा, तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञानरूप जो. आपुलिया बुबुळा दृष्टी असो नि अखम डोळा, तैसा आत्मज्ञानी दुबळा ज्ञानरूप जो. डोळा हा सर्व काही पाहू शकतो, पण स्वतःला पाहायचे झाल्यास तो स्वतःला कधीच पाहू शकत नाही. म्हणून याबाबत तो आंधळाच असतो. म्हणून याबाबत तो आंधळाच असतो. याला कारण डोळा हा स्वयं पाहणे रूपच आहे. याला कारण डोळा हा स्वयं पाहणे रूपच आहे. स्वतःच पाहणे रूप आहे म्हणून तो स्वतःला पाहू शकत नाही. जशी सुरी ही स्वतःत खुपसू शकत नाही, त्याप्रमाणे आपल्या असणेपणाचे ज्ञान इतर ज्ञानासारखे मिळवता येत नाही. ते आहे म्हणजे आहेच, किंबहुना ते आहेच म्हणून ते कोणत्याही ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. ते कोणत्याही ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. जैसी बहुरूपियाची राओ राणी, जैसी बहुरूपियाची राओ राणी, स्त्री पुरुषे भावो नाही म्हणी, स्त्री पुरुष भावो नाही म्हणी. बहुरूपी राजा राणीचे सोंग घेतो, पण तो तसे होत नाही. जसा असतो तसाच तो बहुरूपी असतो. तो स्वतःला जाणतो. तसाच ज्ञानी लौकिकात असला तरी अवलौकिकच असतो. त्याच्या असलेपणात काही फरक पडत नाही. एखादा पुरुष जलाशयाच्या काठी उभा राहून आपले प्रतिबिंब पाण्यात पाहतो, तरी मी या पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबापासून सर्वस्वी निराळा आणि वेगळा आहे, असे तो खात्रीने जाणत असतो. जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे, तो जरी आपण पे जळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे, तरी तो निभ्रांत ओळखे. म्हणे मी वेगळा आहे, म्हणे मी वेगळे आहे, म्हणजेच त्याचे असले पण जसेच्या तसेच असते. नमस्कार.